श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. शनिदेव यांना सर्वजण ओळखतात, त्यांना कोणी ओळखत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. ज्या ठिकाणी शनिदेव यांची वक्रदृष्टी पडते त्या ठिकाणी राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही आणि रंकाचा राव देखील होत असतो. त्यामुळं करोडपती व्यक्ती गरीब होतो तर गरीब व्यक्ती खूप श्रीमंत होताना आपल्याला बघायला मिळतं. शनिग्रहाची वक्रदृष्टी आपल्यावरती पडू नये म्हणून आपण श्री शनिदेवाच्या दर्शनाला जात असतो आणि त्यांना तेल अर्पण करत असतो. तर याविषयी पुराणांमध्ये 2 कथा आलेल्या आहेत. या कथा काय आहेत हे आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी नेहमीप्रमाणे आपल्याशी गप्पा मारतोय. तुमचं स्वागत करतो. आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर खूप सारे असे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी, आपल्याला मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. शनिदेवांना आपले सामर्थ्य आणि शक्तीचा एकदा खूपच अहंकार होतो. त्याच काळात रामभक्त हनुमान यांच्या पराक्रमाची आणि शक्तीची देखील सर्वत्र चर्चा असते. हे ज्यावेळी शनिदेवांना कळते तेव्हा शनिदेव हनुमानजींबरोबर लढायला, युद्ध करायला निघतात आणि ते जेव्हा हनुमानाच्या जवळ जातात तेव्हा हनुमानजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तीमध्ये रंगलेले असतात, तल्लीन झालेले असतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्रजप ते करत असतात. त्यांचं नामस्मरण सुरू असतं, डोळे बंद केलेले असतात व ते भक्तीत तल्लीन झालेले असतात. त्याचवेळी शनिदेवाने हनुमानाला युद्धासाठी जोरात आव्हान दिले. तेव्हा हनुमानजी नम्रपणे त्यांना म्हणतात की तुम्ही इथून निघून जावे. मी आत्ता प्रभू श्रीरामचंद्र यांच्या ध्यानामध्ये मग्न आहे, त्यांचं मी ध्यान करत आहे. परंतु शनिदेव काही ऐकत नव्हते. ते वारंवार हनुमानाला युद्धासाठी आव्हान देऊ लागले. शनिदेव युद्ध करण्यासाठी ठाम राहिले. हनुमानजींनी पुन्हा सांगितले की तुम्ही इथून निघून जा, परंतु शनिदेव ऐकत नव्हते. तेव्हा हनुमानाने न राहता शनिदेवाला आपल्या शेपटीला गुंडाळले आणि रामसेतूची जी त्यांना परिक्रमा करायची होती ती परिक्रमा त्यांनी सुरू केली. सर्वात शक्तिशाली असलेले हनुमंत, ज्यांच्याजवळ अफाट ताकद आहे, जे प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त आहे, त्यांनी शनिदेवाला त्यांच्या शेपटीला बांधले. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हनुमानाने शनिदेवाला आपल्या शेपटीला बांधून रस्त्यावरनं ओढत नेले. ओढत असताना शनिदेवाचे शरीर हे जमिनीला घासत चाललेले होते. त्यांना दगड टोचत होते. त्यामुळं शनिदेवाच्या शरीरातून एक रक्तस्राव बाहेर यायला लागला आणि त्यांना खूपच त्रास होऊ लागला. तेव्हा शनिदेवाने हनुमानाची माफी मागितली आणि सांगितलं की देवा, मी हरलो. माझ्या उदंडतेचा परिणाम आज मला या ठिकाणी भोगायला मिळालेला आहे. कृपया मला सोडा, आता तरी मला त्रास देऊ नका. तेव्हा हनुमानजी म्हणतात, जर तुम्ही माझी भक्ती करणाऱ्यांना त्रास न देण्याचे वचन मला द्याल तर मी तुम्हाला नक्की सोडेल आणि मुक्त करेल. तेव्हा शनिदेव देखील आनंदाने त्यांना वचन देतात की मी तुमची भक्ती करणाऱ्यांना, तुमचा मंत्रजप करणाऱ्यांना कधीही त्रास देणार नाही. तेव्हा हनुमानाने त्यांना मुक्त केले आणि त्यांच्या जखमी शरीरावरती सर्वत्र तेल लावले. त्यामुळं शनिदेवांचा दाह जो आहे तो पूर्णपणे कमी झाला. त्यांना बरे वाटायला लागले. तेव्हा शनिदेव म्हणतात, ज्या व्यक्ती मला तेल अर्पण करतील त्यांचे आयुष्य मी समृद्ध करेल, माझी कृपा नेहमी त्यांच्यावरती ठेवेल. त्यामुळं कोणाला इथून पुढं मी त्यांना त्रास देणार नाही. तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण करण्याची प्रथा ही सुरू झाली. अजून एक दुसरी कथा आहे, ती देखील आपण जाणून घेऊया. एकदा रावणाने सर्व ग्रहांना स्वतःच्या मनाने हव्या त्या राशीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये बसवले होतं, जेणेकरून आपल्यावरती कोणतेही संकट येऊ नये, आपल्याला मृत्यू येऊ नये असे त्याला वाटत होते. परंतु शनिदेवाने रावणाची आज्ञा पाळण्याकरता नकार दिला. परंतु रावणसुद्धा काही कमी नव्हता.
भगवान शिवाचा तो भक्त असल्याने अफाट शक्तिशाली आणि ताकदवान होता. त्याला भगवान शिवशंकर प्रसन्न होते. यामुळं रावणाने शनिदेवांना घेतले आणि त्यांना उलटे टांगून दिले. यावेळी हनुमानजी सीतामातेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये येतात. तेव्हा रावण हनुमानाच्या शेपटीला सर्वत्र चिंध्या कापड बांधतात आणि पेटून देतात आणि हनुमानजी उड्डाण करतात आणि संपूर्ण लंकेला आग लावून टाकतात, लंका जाळून टाकतात. याचवेळी नवग्रहांना एका बंदिस्त खोलीमध्ये ठेवण्यात येते. त्यामुळं बाकीचे ग्रह सुटून जातात, परंतु शनिदेवांना उलटे टांगलेले असल्यामुळं त्यांना बाहेर पडता येत नाही. तेव्हा हनुमानजी तिथे जातात आणि शनिदेवाला सोडवतात. परंतु शनिदेवाला उलटे टांगलेले असल्यामुळं त्यांना खूपच वेदना होत असतात. त्यावेळी हनुमानजी शनिदेवाला त्यांच्या अंगाला सर्वत्र तेल लावतात. त्यामुळं आपण शनिदेवाला जे तेल अर्पण करतो त्यामुळं त्यांना बरं वाटतं, त्यांचा दाह कमी होतो, त्यांची वक्रदृष्टी आपल्यावरती पडत नाही, शनिदेवाची कृपा आपल्यावरती राहते. याचमुळं शनिदेवाला तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. अशा या 2 कथा आज आपण इथं जाणून घेतल्या. तर आपल्याला या कथा कशा वाटल्या हे जरूर आम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा. माहिती आवडल्यास कमेंटमध्ये ओम शनिदेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.